हे गाइज, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल मॅड फॉर भटकंती. आज आत्ताचे 7:30 वाजलेले आहेत, सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि एवढ्या लवकर मी कशी काय उठली आहे तर आज पप्पांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे म्हणून मी लवकर उठली. आम्हाला जायचं आहे SP बंगल्यावरती त्यांच्या कार्यक्रमासाठी. माझ्या पप्पांनी जवळजवळ पोलीस दलामध्ये 34 वर्ष काम केलेलं होतं आणि आत्ता त्यांची जी पोस्ट आहे ती PSIची पोस्ट आहे आणि PSIची पोस्ट घेऊन ते रिटायरमेंट घेत आहेत. म्हणजे माझं थोडं वय पण नाही, तेवढी त्यांनी नोकरी केलेली आहे. सो आज त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. रिटायरमेंटच्या कार्यक्रमासाठी आम्हाला सहकुटुंब सहपरिवार SP बंगल्यावरती बोलवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता आवरून निघायचं आहे म्हणून मी एवढ्या लवकर उठली आहे. सो तिथे त्यांचा आदर सत्कार करून त्यांना सेवानिवृत्ती दिली जाणार आहे. सो आपण बघूया काय काय म्हणजे करतात, काय काय आदर सत्कार केला जातो, काय काय दिला जातो. सो आवरून आम्ही निघणार आहोत. आम्हाला तिथे 10:30पर्यंत बोलवलं पण आम्ही लवकरच जाणार आहोत तिथे. सो बघूया काय असतं ते. सो मम्मीचं असं चाललं की आवरून निघायचे तर ती मला स्ट्रेटनिंग वगैरे करून दे, परत मला मेकअप करून दे. सो मी आता तेच करणार आहे. माझी तर आंघोळ काय अजून झालेली नाही आहे पण तिचं करून देते म्हणजे ती मोकळी होईल एकदा आवरून. सो लेट्स नाईस. हॅलो दाखवतात सेंड ऑफसाठी तयार झालेले आहेत. ओकेच. सो गाईज, मी आता तयार झालेली आहे. म्हणजे आम्ही सगळेच तयार झालेलो आहे जाण्यासाठी. पप्पा पुढे गेलेले आहेत कारण त्यांना हजेरी लावायची होती आज. सो ते पुढे गेलेत, आम्ही मागून चाललेलो आहे. सो लेट्स गो. हॅलो कोको. कोको हॅलो. झोपली तू? झोपली? पुन्हा कायदा बजावतो, आंदोलने सांभाळतो, दंगलीत जखमी होतो, तरी तुम्ही म्हणता पोलीस कुठे काय करतो? तुमचा चढलेला आवाज ऐकतो, तहानलेल्या पाणी देतो, जीवता ताटावरून एक कॉल आला की उठतो, वरून सक्त पण कधी आतून ढसा रडतो, रोज नव्या प्रेशर खाली झोपतो, तुमच्या आमच्यासाठी बंदोबस्त करतो पण त्याच्या घरी मात्र सण झाल्यावरच पोहोचतो, तरी तुम्ही म्हणता पोलीस कुठे काय करतो? साहेब, रस्त्यात मोठा खांब पडलाय, ट्रॅफिक आहे, बराच वेळ थांबलोय, पूर आला आहे, माझी गाय अडकले, शेजाऱ्यांच्या डीजेचा त्रास होतोय, सिरियल बघून बायको भांडते, माझा मोबाईल चोरीला गेलाय, प्लीज काहीतरी करा ना, माझी तक्रार घ्या ना. इतकं सगळं संयम ठेवून, कधी थोडं रागावून तो तुमच्या आमच्या गोष्टी सोडवतो, आपल्यालाच मदत करतो, तरी तुम्ही म्हणता पोलीस कुठे काय करतो? जीवाची बाजी लावून कोविडमध्ये उभे राहिलेल्या पोलिसाला आपण सगळे असे लगेच कसे विसरतो? सांगायचं एवढंच, कधीतरी त्याच्या नजरेतून त्याला बघा ना,
आपल्यासाठी जीवापासून धडतो. खरंच पोलीस आपल्यासाठी खूप काही करतो. त्याला स्वतःला विसरून जगासाठी लढतो. सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी बघतो तर काय, आमचा पेपरमध्ये फोटो आलेला होता. हे गाईज, गुड मॉर्निंग. आय नो मी कालचा व्लॉग जो आहे तो मधूनच शूट बंद केला व्लॉगचा, कारण काल आम्ही जेव्हा कार्यक्रमाला गेलेलो होतो, कार्यक्रमाच्या वेळेला शूट करतानाच अचानक माझ्या मोबाईलची बॅटरी अचानकच फुगली. म्हणजे पूर्ण असा मोबाईलवरती स्क्रीन आलेली होती त्याची. त्यामुळे मला डायरेक्ट मोबाईल सेंटर म्हणजे मोबाईल शॉपमध्ये जावं लागलं त्याला रिपेअरिंगसाठी टाकण्यासाठी. सो त्यामुळे मी त्याच्या पुढचा व्लॉग काहीच घेतला नाही, शक्यच नव्हतं मला घेणं. सो काल जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल मला थोडंसं बोलायचं होतं. ॲक्च्युली मला कालच शूट करायचं होतं ते, पण मोबाईल नसल्यामुळे काल शूट नाही केलं मी. मला माझ्या वडिलांना म्हणजे वडिलांबद्दल मला काहीतरी बोलायचं आहे. माझे वडील PSI अजय शामराव महाडिक ह्यांनी 34 वर्ष 3 महिने पोलीस दलामध्ये नोकरी केलेली होती. आत्ता त्यांना पोस्टिंग झालेली होती त्यांची ॲज अ PSI म्हणून. सो त्यांनी 34 वर्ष 3 महिने निष्कलंक नोकरी केली. ह्याबद्दल आम्हाला खूप अभिमान आहे, म्हणजे मला आणि माझ्या कुटुंबियांना पण. कारण जेव्हा तेव्हा त्यांनी सेवेसाठी तत्पर होऊन काम केलेलं आहे. टप्प्याटप्प्याला जेव्हा त्यांना जावं लागायचं कधीही कुठल्याही वेळेला. इव्हन मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगू शकते. जेव्हा कधी आम्हाला त्यांची गरज असायची तेव्हा ते कधीच आमच्यासाठी अवेलेबल असायचे. पण जेव्हा त्यांना कॉल यायचा तेव्हा लगेच त्यांना इथून जावं लागायचं. इव्हन त्यांची नाईट ड्युटी असेल, सकाळची ड्युटी असेल तेव्हाही. अक्षरशः कधी कधी तर सणाला पण ते नसायचे. दिवाळीच्या वेळेला असं असायचं की सगळ्यांच्या घरातले असायचे, पण त्यांना ड्युटी असली की त्यांना जावं लागायचं. सो त्यांची कमी त्यावेळेला आम्हाला भासायची. इव्हन आम्ही कधी कुठे बाहेर फिरायला जरी गेलो तरी ते आमच्याबरोबर नसायचे. आणि त्यांच्या वारंवार होणाऱ्या बदल्या, मग त्यावेळेला पण ते आमच्यापासून लांब राहायचे. कधीतरी आठवड्यातून एकदा येणं व्हायचं किंवा आठवड्यातून 2दा येणं व्हायचं. त्यामुळे त्यांचा पूर्ण वेळ आम्हाला जो ह्या 34 वर्षात आहे तो कधी भेटला नाही, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा. सो त्याबद्दल थोडी खंत होती. पण आता जेव्हा ते सेवानिवृत्त होत आहेत तेव्हा त्यांनी त्यांचा वेळ जो आहे त्यांना स्वतःला पहिला द्यावा, त्यांच्यासाठी द्यावा, मस्तपैकी टेन्शन फ्री फिरावा असं आम्हाला वाटतं. आय नो थोडंसं दुःख होतं आहे की आता ते सेवानिवृत्त होत आहेत, तर जी वर्दी असते, जी शान असते ती त्यांच्या आत्ता अंगावरती नाही राहणार. पण ह्या गोष्टीचाही आनंद होतो आहे की त्यांना त्यांचा पुरेसा टाईम भेटेल, त्यांनी फिरावं, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं, ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि एवढंच बोलू इच्छिते की थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. त्यांनी खूप काही आमच्यासाठी केलेलं आहे, त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत ह्या आत्ताच्या घडीला. त्यामुळे धन्यवाद तुम्ही एवढं सगळं आमच्यासाठी केल्याबद्दल. आणि काल माझ्या वडिलांसोबतच जे काही पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यांनी पण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आता हा आपला जो व्लॉग आहे तो आता इथेच संपवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.